नमस्कार. रब्बी हंगाम 2026 अंतर्गत शेतकरी स्तरावरून पीक पाहणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. 24 जानेवारी 2026 ही शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी अंतिम मुदत असून पीक पाहणीसाठी वेळ अत्यंत मर्यादित आहे. तरी सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की शासनाने दिलेल्या विहित मुदतीत आपल्या पिकांची नोंद पूर्ण करावी. पीक पाहणी कशी करावी हे आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाने प्ले स्टोअरवर ई पीक पाहणी DCS मोबाईल ऍप विकसित केले आहे. या ऍपच्या सहाय्याने पीक पाहणी सहज व सोप्या पद्धतीने करता येते. अथवा दिलेला QR कोड स्कॅन करून ऍप डाउनलोड करा व पीक पाहणी करा. काय नोंदविणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया. पिकांची नोंद. शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद थेट सातबाऱ्यावर करणे आवश्यक आहे. पडीत जमीन. जी जमीन लागवडीखाली नाही व पडीत आहे ती जमीन कायम पड किंवा चालू पड म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. कायम पड निवडल्यास पोल्ट्री शेड पड, कांदा चाल पड, बोट फार्म पड, विहीर पड, शेततळे पड इत्यादी बरेच पर्याय उपलब्ध आहे. यापैकी योग्य तो पर्याय निवडा करून कायम पड नोंदवा. चालू पड निवडल्यास गवत पड, झाडी पड, दुष्काळ पड इत्यादी बरेच पर्याय उपलब्ध आहे. यापैकी योग्य तो पर्याय निवडा करून चालू पड नोंदवा. बांधावरची झाडे. जर आपल्या शेताच्या बांधावर झाडे असतील तर ई पीक पाहणी DCS मोबाईल ऍपच्या होम पेज वरील बांधावरची झाडे नोंदवा या टॅबचा वापर करून नोंद करू शकता. पीक पाहणी केल्यास काय फायदे होतील हे समजून घेऊया. पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती MSP अंतर्गत पिकांची नोंद, ॲग्रिस्टॅक अंतर्गत सर्व योजना तसेच राज्य शासनाच्या कृषी विभागातील विविध योजनांचा थेट लाभ आपल्याला प्राप्त होणार. इतर महत्वाच्या बाबी आपण समजून घेऊया. पीक पाहणी करताना मोबाईलचे GPS लोकेशन ऑन असणे आवश्यक आहे. पीक नोंद करताना शेतात उभे राहून प्रत्यक्ष 2 फोटो घेणे बंधनकारक आहे. रजिस्ट्रेशन करतेवेळी फक्त इंटरनेटची आवश्यकता लागेल व त्यानंतर संपूर्ण पीक पाहणी व पड माहिती ऑफलाईन नोंदविता येणार. पिकांची माहिती अपलोड करताना इंटरनेट उपलब्ध असणे आवश्यक आहे. एका सर्वे नंबरमध्ये एकापेक्षा जास्त पिके असल्यास योग्य क्षेत्रफळासह स्वतंत्र नोंद करणे आवश्यक आहे. पीक दुरुस्ती किंवा नोंदवलेली पीक माहिती रद्द करावयाची असल्यास त्या संदर्भात दुरुस्त करणे आवश्यक आहे. सामायिक खातेदारांनी आपापल्या हिश्श्यानुसार पीक नोंद करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मदत कक्ष क्रमांक 02025712712 या क्रमांकावर कॉल करा. मित्रांनो, वेळेत 712 वर पीक पाहणी करा आणि शासकीय कृषी योजनांचा लाभ निश्चित करा. धन्यवाद.